Hello dear students, welcome again. We are learning the sixth lesson of factors of algebraic expressions. आता लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिस सेट 6.3 पर्यंत आपण काय पाहिलेलं तर त्यामध्ये पहिला फॅक्टर्स ऑफ ट्रायनॉमियल, देन फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब अँड थर्ड वन फॅक्टर्स ऑफ a क्यूब मायनस b क्यूब. ओके, आता याचा कंबाईन स्टडी आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये करणार म्हणजे आज जो काय पॉइंट बघणार आहे त्यामध्ये. ओके, रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये. ओके, याच्यामध्ये आधी आपण काय करायचं ॲट टाइम आपण फक्त एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघत होतो म्हणजे फॅक्टर्स पाडत होतो, फक्त फॅक्टर्सचेच एक्झाम्पल आपण लर्न केले. त्यानंतर a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्म्युला पण आपण त्या टाइपचे एकाच टाइपचे एक्झाम्पल सगळे लर्न केले. त्याचप्रमाणे a क्यूब मायनस b क्यूबच्या ठिकाणी फक्त आता इथे काय करायचं या सगळ्याचा कंबाईन आपल्याला यूज करायचं. ओके, डायरेक्ट एक्झाम्पल जास्त वेळ न घालता बघू आपण यामध्ये काय करायचं रॅशनल इज इन द फॉर्म ऑफ a अपॉन b फॉर्म. ओके, सो यामध्ये जर आपण पाहिलं एक मिनिट. ओके, सर रेशो दॅट इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतं बघा. त्यामध्ये तुम्हाला दिले इफ a and b are two algebraic expressions then a upon b is called a rational algebraic expression. म्हणजे at a time दोन algebraic expression घेतले आणि ज्यावेळी we have to write in the form of a upon b. Okay, then it is called rational algebraic expression. While simplifying a rational algebraic expression we have to perform operation of addition, subtraction, multiplication and division. म्हणजे आपण आपल्याला यूज करायचं addition, subtraction, multiplication and division. They are similar of those performed on rational numbers. Okay, जसं आपण नेहमी करतो तशाच पद्धतीने आपल्याला addition, subtraction वगैरे करायचं. ओके, एक एक्झाम्पल बघू. यामध्ये फक्त काय सांगितलं बघा, note that the denominators of the division of algebraic expressions are non-zero. म्हणजे ज्यावेळी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतात ओके त्यावेळी डिनॉमिनेटर हा झिरो नसणार. ओके, बाकी न्यूमरेटर तुमचा झिरो असेल तरी चालेल. बघू एक एक्झाम्पल जे सॉल्व एक्झाम्पलचं सिम्प्लिफाय. ओके, लेट्स सी. ओके, सिम्प्लिफाय मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे that is a square plus 5a plus 6 upon a square minus a minus 12. Okay, multiply by a minus 4 upon a square minus 4. Okay, आता यामध्ये थोडंसं काय करायचं आपल्याला इथे चार एक्झाम्पल्स ॲट अ टाइम घेतो. इथे फॅक्टर्स पाडायला लागतील, इथे फॅक्टर्स पाडायला लागतील, इथे काय करायची गरज नाही कारण की इथे सिम्प्लिफाय करू. ओके, and a square minus 4. आता यामध्ये आपण सेपरेटली पार्ट बुक मध्ये कदाचित एकत्र केले पण आपण तसं न करता सेपरेटली सॉल्व करायचं म्हणजे आपल्या इथं चुकायचे चान्सेस कमी होतात. त्याच्यामध्ये पहिला अल्जेब्रिक घेतलं दॅट इज a स्क्वेअर प्लस 5a आन्सर मध्ये प्लस 6. ओके, आता 6 चे फॅक्टर असे पाडायचे. ओके, कारण इथे 1 आहे त्या फॅक्टर्स पाडायचं आपल्याला झाले त्याची ऍडिशन किती आली पाहिजे 5a. आता सिम्पली मध्ये काढून बघा a स्क्वेअर प्लस 3a प्लस 2a प्लस 6. ओके, फॅक्टर झाले आम्ही थोडंसं फास्ट आहे. ओके, दोनचे ग्रुप केले तर काय होणार इथे a कॉमन होणार. ओके, इथे काय कॉमन आहे a, इथे काय राहणार a प्लस 3. ओके, पुढे तर 2 कॉमन येणार दॅट इज होणार a प्लस 3. ओके, बिकॉज 2 3s are 6. a प्लस 3 कॉमन and a प्लस. ओके, क्लियर झालं म्हणजे पहिल्याची पाहिजे ऍक्च्युअली जर इथं प्लस असेल तर आपण डायरेक्ट प्लस 3 आणि प्लस 2 असं ऍक्च्युअली लिहायचं असतं पण ते आपल्याला एवढं जास्त सराव नाही झालेला. a स्क्वेअर मायनस a मायनस 12 चे फॅक्टर्स काय होतील बघा मायनस 12 चे फॅक्टर असे पाडायचे त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मायनस 1 आली पाहिजे. आता a स्क्वेअर ॲज इट इज. ओके, मायनस 12 चे फॅक्टर म्हणजे काय होणार 4 3s are 12. मग फर्स्ट ग्रेटर फॅक्टरला 4a. ओके, ग्रेटर फॅक्टरला मायनस म्हणजे आपण इथे सेपरेटली तुम्ही करू शकता. ओके, प्लस 3a मायनस 12. ओके, इथं पुन्हा दोनचे ग्रुप केले तर काय होणार a कॉमन a मायनस 4. ओके, इथं प्लस 3 कॉमन अगेन a मायनस 4. ओके, दॅट इज a मायनस 4 अँड a प्लस 3. ओके, थोडक्यात एक आयडिया देऊ शकतो बघा की डायरेक्ट कसं लिहायचं. तर फॅक्टर्स काय पडले आपण 3 आणि 2 बघा a प्लस 3 a प्लस 2 कधी ज्यावेळी इथला कोएफिशियंट 1 असतो अदरवाइज आपण डायरेक्ट लिहू शकत नाही. ओके, इथं जर समजा कोएफिशियंट 1 असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टेप लिहू शकता. कशी व्हेरिएबल इथे घेतला a फॅक्टर्स काय पडलेले
प्लेसिंग चे 3 आणि 2 दॅट इज a + 3 a + 2 त्याचप्रमाणे -4 चे फॅक्टर काय पडलेले -4 आणि +3 दॅट इज a - 4 a + 3 हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ओके ॲज वेल ॲज a² - 4 चे फॅक्टर काय होतील a² - 4 दॅट इज इक्वल टू a² - 2² okay it is in the form of a² - b² that is a plus 2 and a minus 2 okay a plus 2 and a minus 2 म्हणजे याचे सगळे फॅक्टर असे पडतात ओके आता पुन्हा हे आपल्याला एक्झाम्पल ॲज इट इज धरावं लागेल ओके हे थोडक्यात मी इथे खाली लिहितो दॅट इज a² - 4 that is equal to a² - 2² that is equal to a plus 2 a minus 2 okay म्हणजे आपल्याला हा बोर्ड यूज करायला मिळेल ओके लेट्स सी पुन्हा ॲज इट इज लिहून घेऊ समजा काय होईल that is a² plus 5a plus 6 upon a² minus a minus 12 multiply by a minus 4 a² minus 4 is equal to इथे खाली लिहितो पुढे लिहिण्यापेक्षा ओके आता ॲक्च्युअली a² plus 5a plus 6 चे फॅक्टर्स काय होते a plus 3 a plus 2 इथे लिहून घेऊ that is equal to a plus 3 a plus 2 ओके अपॉन a² minus a minus 4 चे फॅक्टर काय होते a minus 4 a plus 3 ओके a minus 4 a plus 3 ओके into a minus 4 as it is right a² minus 4 चे फॅक्टर a plus 2 a minus 2 ओके a plus 2 a minus 2 ओके न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जी सेम टर्म आहे ती कॅन्सल होते म्हणजे बघा a plus 3 ला a plus 3 गेट कॅन्सल ओके a plus 2 ला a plus 2 गेट कॅन्सल ओके त्यानंतर अजून काय कॅन्सल होईल बघा a minus 4 a minus 4 गेट कॅन्सल आता जर बघितलं असेल तर वरच्या सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या म्हणजे काही इथं 0 होणार तर नाही तिथे येणार 1 अपॉन इथे बघा a minus 4 गेट कॅन्सल a plus 3 गेट कॅन्सल a plus 2 also cancel so here remain a minus 2 okay so final answer काय होणार बघा simplify of a² plus 5a plus 6 upon a² minus a minus 12 multiply by a minus 4 upon a² minus 4 that is equal to 1 upon a minus 2 इथं आपण बघा तीन मेथड यूज केले ऍक्च्युअली दोन केले पहिला फॅक्टरायझेशन ने हा फॉर्म्युला ऑलरेडी a² minus b² that is equal to a plus 2 and a minus 2 ओके क्लियर आहे बाकी काही नाही फक्त एक्झाम्पल वाटताना दिसताना थोडं किचकट दिसतं पण असं जर सेपरेटली सॉल्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल बुक मध्ये डायरेक्ट स्टेप्स दिलेले आहेत ओके अजून एक एक्झाम्पल बघू लेट्स सी that is example number 2 that is 7x square plus 18x plus 8 upon 49x square minus 60 multiplied by 14x minus 8 upon x plus 2 ओके इथं पण आपल्याला तेच करायचं आहे की वेगवेगळे पार्ट्स आपल्याला बघा तर यामध्ये पहिले एक्झाम्पल मध्ये काय होणार दॅट इज 7x square plus 18x plus 8 चे फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे तर कोणाचे फॅक्टर फाइंड आउट करायचे 7 8 चा 56 ओके दॅट इज इथं लिहितो प्लस 56 चे फॅक्टर फाइंड आउट करायचे इथं प्लस आहे म्हणजे दोन्ही फॅक्टरला प्लस प्लस काय फॅक्टर्स पडतील बघा 26 ना 7 8 ला 4 काय फॅक्टर्स पडू शकतात 7 plus 8 नो ओके 14 4 जा ओके 14 4 जा 56 14 plus 4 18 ओके म्हणजे फॅक्टर काय होणार का आता इथे डायरेक्ट लिहू शकत नाही कारण की इथे स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 नाही दॅट इज 7x square plus 14x plus 4x plus 8 पुन्हा दोनोंचे ग्रुप करा दॅट इज 7 इथे कॉमन x कोणती कॉमन 7 also common x also common okay 7 2 that is 7 here remain x plus 2 okay इथे काय कॉमन येणार 4 कॉमन that is x plus 2 okay कसं आलं 4 2 8 okay थोडंसं स्पीड मध्ये घेतोय बाकी ऑलरेडी आपल्याला झाले okay x plus 2 as it is and here 7x plus 4 okay so factors of 7x square plus 18x plus 8 that is equal to x plus 2 7x plus 4 okay now
काय करू आपण 49 x स्क्वेअर मायनस 60. ओके, आता इथे x स्क्वेअर 49 कोणाचा स्क्वेअर आहे तर 7 चा, दॅट इज 7x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. नाउ इट इज इन द फॉर्म ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, दॅट इज a प्लस b a minus 1. म्हणजे इथे काय होणार बघा 7x plus 4 and here 7x minus 4. Okay, now 14x minus 8 काय होणार बघा 14x minus 8 मध्ये 2 कॉमन येईल. ओके, दॅट इज 2 कॉमन घेतल्यानंतर काय होणार 7x minus 4. ओके, x plus 2 चे फॅक्टर्स काय पडत नाही. सो पुन्हा तेच हे पहिला ॲज इट इज सिम्प्लिफाय मध्ये ते लिहू, दॅट इज 7x square plus 18x plus 8. हे पुन्हा लिहायचं आहे, मी लिहितो म्हणजे काय कारण असणार, दॅट इज 49x square minus 16 multiply by 14x minus 8 upon x plus 2 that is equal. आता जे जे फॅक्टर्स पाडले ते आपण लिहायचे. 7x square plus 18x plus 8 चे फॅक्टर्स काय होते x plus 2 and 7x plus 4. ओके, then 14 इथे काय होते बघा त्याचे 7x plus 4 7x minus 4 7x plus 4 and 7x minus 4. ओके, मल्टीप्लाय याचे फॅक्टर्स काय होते बघा 2 multiplied by 7x minus 4 2 multiplied by 7x minus 4 and here x plus 2 as it is. ओके, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जे सेम टर्म असतात ते कॅन्सल होतात. Okay, that is equal. Cancellation पहिला करून घेऊ. x plus 2 get cancel. 7x plus 4 cancel. 7x minus 4 7x minus 4 cancel. इथे जर वरच्या न्यूमरेटर मध्ये बघितलं असेल तर फक्त 2 राहील. डिनॉमिनेटरला 1 that is 2 लिहिलं तरी चालेल. म्हणजे फायनल आन्सर काय होणार बघा 2. ओके, शेवटला या सगळ्याबद्दल सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळणार फक्त 2. ओके, क्लियर आहे. इथे पण बघा इथे फॅक्टरायझेशन यूज केली, इथं कॉमन यूज केला आणि इथं फॉर्म्युला यूज केला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय थर्ड वन. हे तुमच्या बुक मध्ये आहे, टेक्स्ट बुक मध्येच एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे बोर्डवर लिहिण्यात तुम्हाला काही जास्त टाइम देत नाही. ओके, थर्ड वन अगेन दॅट इज x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर अपॉन x क्यूब मायनस 27y. ओके, पुन्हा तेच करू आपण. काय करणार बघा आन्सर मध्ये पहिला x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर घेऊ सेपरेटली. ओके, x स्क्वेअर इज अ स्क्वेअर ऑफ स्क्वेअर. ओके, 9 इज अ स्क्वेअर ऑफ 3 and y that is 3y bracket square. Now we have to use here a square minus b square formula, that is x plus 3y and x minus 3y. Okay, we have to use here a plus b a minus b formula. Now we have to take next one, that is x cube minus 27y cube. Now we have to arrange first, it is in the form of a cube minus b cube, that is x cube minus 3y bracket. Okay, now we have to arrange in the form of a cube minus b cube. Now a cube minus b cube formula, that is first subtraction of two terms, that is x minus 3y, then square of first term, that is x square minus plus is there, then multiplication of these two terms, that is x into 3y. Okay, and plus 3y bracket square, again square bracket complete, that is x minus 3y as it is. Okay, x square as it is plus 3 into x square, that is 3xy plus 3y square, that is 9y square. Okay, so final answer is x minus 3y, another bracket x square plus 3xy plus 9y square. Okay, now value of x square minus 9y square and value of x cube minus 27y cube have to substitute here. Okay, so answer therefore x square minus 9y square upon x cube minus 27y cube is equal. So value of x square minus 9y square or factors of x square minus 9y square is x plus 3y. Okay, and x minus 3y upon x minus 3y upon x square plus 3xy plus 9y square. Cancellation का होईल का बघा x minus 3y x
minus 3y get cancel. So काय राहील इथे खाली that is x plus 3y upon x square plus 3xy plus 9y square. Okay, so final answer काय होणार बघा, simplify मध्ये x plus 3y upon x square plus 3xy plus 9y. ओके, थोडंसं एक नजर टाका यामध्ये एक्झाम्पल मध्ये काय. ओके, अशाच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 6.4 कंप्लीट करायचं. ओके, सेम पद्धत असणार आहे, फक्त आपल्याला फॅक्टर्स वेगवेगळे वापरावे लागतील. यासाठी तुम्हाला जे फॉर्म्युले a क्यूब मायनस b क्यूब चा फॉर्म्युला, a क्यूब प्लस b क्यूब फॉर्म्युला, फॅक्टर्स पाडता आले पाहिजे ॲज वेल ॲज a क्यूब a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला दॅट इज a प्लस b a मायनस b, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे, तरच तुम्हाला हे एक्झाम्पल्स करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. बाकी काही किरकोळ एक्झाम्पल्स आहेत, दिसताना खूप मोठे दिसतात, पण थोडंसं डोकं चालून थोडंसं एक्झाम्पलचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायला काही प्रॉब्लेम होणार नाही. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.4 स्टार्ट करायचा. सो टुडे वी स्टॉप हियर. थँक्यू.